नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती, जिचं नाव आहे ते एक्सपर्ट इन फिजिक्स बाय सागर रंगे. आजच्या लेक्चरमध्ये आपण कायनेमॅटिक्स इक्वेशन फॉर युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड मोशन हा पार्ट आपण डिस्कस करणार आहे. आता ह्या पार्टचा यूज तुम्हाला 1 डायमेन्शन 2 डायमेन्शन ह्या दोन्ही चॅप्टरमध्ये होईल. हाऊ टू फाइंड आउट द डिस्प्लेसमेंट, हाऊ टू फाइंड आउट द वेलोसिटी, हाऊ टू फाइंड आउट द acceleration in uniformly accelerated motion. Now, the uniformly accelerated motion means that is a acceleration in that process or in that motion is constant. म्हणजे acceleration इथे चेंज होत नाहीत. तर चेंजेस कशामध्ये होणार आहे? वेलॉसिटीमध्ये होईल, ॲक्सेलरेशनमध्ये होईल, डिस्प्लेसमेंट होईल, मध्ये टाईममध्ये चेंजेस होईल, परंतु ॲक्सेलरेशन कसं असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. तर इथं आपण 4 इक्वेशन आपण इथं डिस्कस करणार आहे. दॅट इज 4 इक्वेशन ऑफ कायनेमॅटिक्स. मग आता आपण कायनेमॅटिक्स फर्स्ट इक्वेशनपासून करणार आहेत. आता प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस केलं होतं? तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण ॲक्सेलरेशन हा पार्ट डिस्कस केला होता. आता ॲक्सेलरेशन त्याच्यामध्ये आपण युनिफॉर्म, नॉन युनिफॉर्म, नंतर इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन हा पार्ट आपण डिस्कस केला. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याच ॲक्सेलरेशन ह्या चॅप्टरवर किंवा सेक्शनवरील जी आपण इक्वेशन बघितली होती त्या इक्वेशनचा यूज करून आपण आता इथं कायनेमॅटिक इक्वेशन फर्स्ट, कायनेमॅटिक इक्वेशन 2, कायनेमॅटिक इक्वेशन 3 अशा पद्धतीची आपण 1 बाय 1 ही 4th इक्वेशन आपण इथं डिस्कस करणार आहेत. तर आपण इक्वेशन फर्स्टपासून इथं स्टार्ट करणार आहोत. ओके, तर बघूयात इक्वेशन नंबर फर्स्ट. सो फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन, मी असं टायटल नाव देईन, फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. फर्स्ट equation of motion. ओके, मग आता आपल्याला माहित आहे we know acceleration is equal to rate of change of velocity with respect to time. म्हणजे आपण वेलॉसिटीचा टाईमनुसार जर चेंज केलं तर आपण काय मिळतं? ॲक्सेलरेशन मिळतं. मग हेच इक्वेशन आपण इम्प्लाइज केलं, दॅट इज वेलॉसिटी, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज इक्वल टू ॲक्सेलरेशन इंटू टाईम. मग आपण टाईम इज इक्वल टू 0 घेतलं, त्यावेळेस तुमची वेलॉसिटी इज यू, दॅट इज यू इज इनिशियल वेलॉसिटी, यालाच म्हणलं जातं इनिशियल वेलॉसिटी. आणि ज्यावेळेस टाईम टी घेऊयात आपण, टाईम इज इक्वल टू टी, म्हणजे पार्टिकल इनिशियली 0 एवढ्या टाईमपासून काय होत आहे? मूव्ह होत आहे. त्यावेळेस तिची इनिशियल वेलॉसिटी किती आहे, आणि ज्यावेळेस तो टाईम टीला मूव्ह होईल त्यावेळेस तिची फायनल वेलॉसिटी आपल्याला मिळेल, दॅट इज वेलॉसिटी व्ही इज द कॉल्ड ॲज अ फायनल वेलॉसिटी. ओके, मग आता आपल्याला इथं वेलॉसिटीसाठी इक्वेशन फाईंड करायचं म्हणून आपण काय करणार? इक्वेशनला इंटिग्रेट करणार. सो इंटिग्रेट अबाव इक्वेशन, आता आपण बघा इंटिग्रेट करतो आहे. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज इक्वल टू इंटिग्रेशन ओवर आहे 0 टू ए इंटू डी टी. आता आपल्याला माहिती आहे ॲक्सेलरेशन युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड म्हणजे काय? ॲक्सेलरेशन कसं असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. ॲक्सेलरेशन चेंज होणार नाही, म्हणजे ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे. म्हणजे टाईम चेंजेस होईल. टाईम कुठून कुठे चेंज करतो आपण? 0 पासून तर टीपर्यंत. इनिशियल टाईम आपला 0 आहे, फायनल टाईम टी आहे. त्यावेळेस इनिशियल वेलॉसिटी किती आपली यू, टाईम टी इज इक्वल टू 0ला इनिशियल वेलॉसिटी किती यू आहे, आणि टाईम टीला फायनल वेलॉसिटी किती आहे? व्ही आहे. मग आता डी व्हीचं इंटिग्रेशन तुम्हाला माहिती काय येतं? व्ही अप्पर लिमिट इज व्ही, लोअर लिमिट इज यू इज इक्वल टू ॲक्सेलरेशन इज कॉन्स्टंट डी टी 0 टू टी. परत डी टीचं इंटिग्रेशन काय येईल? तर ए इंटू टी, अप्पर लिमिट इज 0, लोअर लिमिट इज टी. ओके, सो माझं इथं अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, अप्पर लिमिट व्ही मायनस व्हीची व्हॅल्यू आता काय टाकणार? लोअर लिमिट यू. सो व्ही मायनस यू इज इक्वल टू ए ॲट इट इज टीचं परत अप्पर लिमिट टी, लोअर लिमिट इज 0, म्हणजे टीची व्हॅल्यू टाकता येईल. अप्पर लिमिट टी, लोअर लिमिट 0. अप्पर लिमिटमधून लोअर लिमिट नेहमी काय करतो आपण? सबट्रॅक्ट करतो. सो व्ही मायनस यू इज इक्वल काय राहील इथं? ए इंटू टी. दॅट इज व्ही मायनस यू इज इक्वल टू ए इंटू टी. ओके, टी मायनस 0 इज 0. सो हा यू जो आहे तो मी LHS RHSला जर नेला तर काय होईल? व्ही इज इक्वल टू यू इंटू यू प्लस ए टी, अँड दिस इज, त्याला मी इक्वेशन नंबर 1 म्हणतो. दिस इज कॉल्ड
कॉल्ड फर्स्ट इक्वेशन ऑफ कायनेमॅटिक्स किंवा फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन, इक्वेशन ऑफ मोशन दॅट इज इक्वेशन ऑफ कायनेमॅटिक्स. यालाच काय म्हणतात फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन, त्यालाच म्हणतात इक्वेशन ऑफ फर्स्ट इक्वेशन ऑफ कायनेमॅटिक्स. आता आपल्याला याच्या पुढे सेकंड इक्वेशन ऑफ मोशन बघायचं. काय बघायचं आहे? सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. इक्वेशन ऑफ मोशन. आता बघा सेकंड इक्वेशन ऑफ मोशन कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करता येईल. परत मी म्हणेल आपल्याला सेकंड इक्वेशन ऑफ मोशन हे डिस्प्लेसमेंटसाठी राहतं. सध्या आपल्याला डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन टू फाइंड आउट करायचे. मी असं म्हणेल वी नो दॅट velocity, equation of velocity v is equal to rate of change of displacement upon time, where s is displacement. s काय आहे? डिस्प्लेसमेंट आहे. v is velocity and t is time. ओके. मग आता पार्टिकलची व्हेलॉसिटी आपल्याला जर फाइंड आउट करायची असेल तर आपण व्हेलॉसिटी या सेक्शनमध्ये आपण डिस्कस केलं होतं. दॅट इज व्हेलॉसिटी इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. म्हणजे डिस्प्लेसमेंटमध्ये होणारा टाईमनुसार रेट, दॅट इज डिस्प्लेसमेंट मध्ये होणारा चेंज कशानुसार? टाईमनुसार. त्यालाच म्हणतो आपण व्हेलॉसिटी. दॅट इज रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टाईम इज कॉल्ड एज व्हेलॉसिटी. मग आता आपण असायझम करूयात. पार्टिकल समजा आपण हीच इक्वेशन अशा पद्धतीने राईट करू शकतो. ds इज इक्वल टू v इंटू dt. ओके. दॅट इम्प्लाइज ds इक्वल टू हा dt इकडे घेतला. सो ds इक्वल टू v इंटू dt. आता जस्ट इमॅजिन दॅट पार्टिकल आपण वन डायमेन्शन म्हणतोय म्हणून आपण सिंगल डिरेक्शनचा विचार करणार आहे. मग पार्टिकलची ए पोझिशन बी पोझिशन. पण पार्टिकल ज्यावेळेस ए पोझिशनला आहे त्यावेळेस तिचं डिस्प्लेसमेंट जे आहे ते 0 आहे. टाईम किती त्यावेळेस 0 आणि त्याची व्हेलॉसिटी जी आहे ती u आहे. डिस्प्लेसमेंट किती 0, टाईम किती 0 आणि व्हेलॉसिटी किती आहे u आहे. त्यावेळेस पार्टिकल बी पॉईंटला पोहोचेल त्यावेळेस डिस्प्लेसमेंट किती त्याचं एस आहे. टाईम किती आहे तर टाईम टी इज इक्वल टू टी आहे आणि त्याची व्हेलॉसिटी किती आहे तर फायनल व्हेलॉसिटी आहे. व्हेलॉसिटी इज व्ही. दिस इज फायनल व्हेलॉसिटी. मग आता आपण जर ह्या इक्वेशनमध्ये आपल्याला जर डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचं असेल तर आपण काय म्हणणार? सिम्पली इंटिग्रेट दिस इक्वेशन. कॉन्सेप्ट लक्षात येते तुमच्या? पार्टिकल ज्या स्ट्रेट डिरेक्शनने मूव्ह होईल फ्रॉम ए टू बी. परत व्यवस्थित लक्ष द्या. ए टू बी मूव्ह होईल त्यावेळेस त्याचं इनिशियल डिस्प्लेसमेंट, इथं डिस्प्लेसमेंट किती त्याचं? डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू 0. टाईम किती त्यावेळेचा? इनिशियल टाईम टी इज इक्वल टू 0 आणि त्याची व्हेलॉसिटी किती? इनिशियल व्हेलॉसिटी इज 0. कोणत्या पॉईंटला? सॉरी यू. कोणत्या पॉईंटला ज्यावेळेस तो ए पॉईंटला असणार आहे. ज्यावेळेस तो बी पॉईंटला पोहोचेल ओके त्यावेळेस याचं डिस्प्लेसमेंट बी पॉईंटला पोहोचताना त्याचं डिस्प्लेसमेंट किती होतं? यस. टाईम किती इथं? टी या टाईममध्ये तो यस एवढं डिस्प्लेसमेंट कव्हर करतो आहे आणि त्याची त्यावेळेसची फायनल व्हेलॉसिटी इथं असणार आहे. दॅट इज अ व्ही. म्हणजे व्ही काय झाली त्याची फायनल व्हेलॉसिटी. यू काय झाली? इनिशियल व्हेलॉसिटी. इनिशियल टाईम 0 आहे, फायनल टाईम टी आहे. इनिशियल डिस्प्लेसमेंट 0 आहे, फायनल डिस्प्लेसमेंट एस आहे. ज्यावेळेस पार्टिकल ए टू बी काय होतोय? मूव्ह होतोय. काय होतं? ए टू बी मूव्ह होतोय. मग आता आपलं जे इक्वेशन आहे आपण सिंपल म्हणा इंटिग्रेट अबोव इक्वेशन जेणेकरून आपल्याला काय फाइंड करता येईल? डिस्प्लेसमेंट. टेकिंग इंटिग्रेट ऑन बोथ साईड. दोन्ही साईडला इंटिग्रेशन सबस्टिट्यूट केलं. सो इंटिग्रेशन ds इज इक्वल टू इंटिग्रेशन ओरे v इंटू dt. आता इक्वेशन ऑफ v आपल्याला माहीत आहे. ओके. फ्रॉम इक्वेशन 1 v इज इक्वल टू u प्लस at. ही व्हॅल्यू आपण इथं सबस्टिट्यूट करूयात. ओके. म्हणजे काय होईल? इंटिग्रेशनवर आहे ds इज इक्वल टू v प्लस विच व्हॅल्यू u प्लस at इंटू dt ओवर ए इंटिग्रेशन. मग आता बघा आपण इथं डिस्प्लेसमेंट टाईम t इज इक्वल टू 0 त्याची डिस्प्लेसमेंट किती येईल? 0 आणि टाईम t इज इक्वल टू t त्याची डिस्प्लेसमेंट किती येईल? यस. ओके. तर इथं बघा टाईम फायनली टाईम t इज इक्वल टू 0 फायनल टाईम किती येईल? t आहे. ओके. मग आता बघा आपलं हे इंटिग्रेशन सॉल्व करायचं आहे. dsचं इंटिग्रेशन येईल इथं यस. अप्पर लिमिट येईल यस. लोअर लिमिट येईल 0 इज इक्वल टू. आता इथं इंटिग्रेशन सेपरेट करूया म्हणजे dt पहिल्या टर्मला मल्टिप्लाय करूयात. सो इंटिग्रेशन u इंटू dt 0 टू t प्लस
इंटिग्रेशन 0 to t into at into dt, at into dt. ओके, मग आता बघा अप्पर लिमिट सबस्टिट्यूट केलं, यस मायनस 0 अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट इज इक्वल टू, आता इथं यू कॉन्स्टंट आहे इनिशियल व्हेलॉसिटी, सो यू इंटू डी टीचं इंटिग्रेशन, डी टीचं इंटिग्रेशन काय येईल टी, अप्पर लिमिट इज टी, लोअर लिमिट इज 0 प्लस, आता इथं ॲक्सलरेशन कॉन्स्टंट आहे ए, इथं काय येईल इंटिग्रेशनवर आहे 0 to t इंटू टी इंटू डी टी. ओके, म्हणजे इथे एस मायनस 0 इज यस, म्हणजे डिस्प्लेसमेंट एस इज इक्वल टू यू इन ब्रॅकेट टी मायनस 0 अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, अप्पर लिमिट टी लोअर लिमिट 0, अप्पर लिमिट म्हणून लोअर लिमिट काय करतो आपण सबट्रॅक्ट करतो म्हणून टी मायनस 0 इज प्लस ए इन ब्रॅकेट, आता टीचं इंटिग्रेशन टी स्क्वेअर बाय 2, फॉर्म्युला माहीत असेल तुम्हाला, अप्पर लिमिट टी लोअर लिमिट इज 0, तिथं फॉर्म्युला काय आपल्या इंटिग्रेशनचा फॉर्म्युला माहीत असतो, त्यात इंटिग्रेशनवर आहे टी रेस टू एन इंटू डी टी इज इक्वल टू इंटिग्रेशन टी रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. आता इथं टी रेस टू किती होता 1 होतात, 1 प्लस 1 2 अपॉन एन प्लस 1, एन इज 1, 1 प्लस 1 2. ओके, मग आता इथे ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात, सो एस इक्वल टू यू इंटू टी, बरोबर नाही, एन यू इंटू 0 0 प्लस इथे काय येईल अप्पर लिमिट सबस्टिट्यूट केलं आपण, 2 कॉमन घेतला, अप्पर लिमिट ए बाय टू आउटसाईडला घेतला टी स्क्वेअर, अप्पर लिमिट इज टी, सो टी स्क्वेअर, लोअर लिमिट 0, सो 0 स्क्वेअर इज 0, म्हणजे फायनली इथं मिळेल एस इक्वल टू यू टी प्लस ए टी स्क्वेअर अपॉन 2 प्लस मायनस 0. सो फायनली वी कॅन रिटन ॲज एस इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर, and this is the kinematics second equation. This is kinematics second equation. Second equation of motion. म्हणजे काय झालं कायनेमॅटिक्सचं सेकंड इक्वेशन ऑफ मोशन झालं. ओके, दिस इज कॉल्ड ॲज ए सेकंड इक्वेशन ऑफ मोशन, दॅट इज एस इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर. ओके, आता आपल्याला पुढच्या पार्टमध्ये बघायचं आहे थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. काय बघायचं आहे थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. आता बघा थर्ड इक्वेशन ऑफ मोशन काय आहे, आणि थर्ड इक्वेशन ऑफ मोशनमध्ये आपण इथं चेन रूल यूज करणार आहे. काय यूज करणार आहे चेन रूल टू फाइंड आउट द इक्वेशन. ओके, मग आता बघा कशा पद्धतीने आपल्या इथं चेन रूल यूज करता येईल. मग आपण म्हणूयात आता हे थर्ड इक्वेशन परत व्हेलॉसिटीसाठी असणार आहे. पहिलं इक्वेशन व्हेलॉसिटीसाठी, दुसरं इक्वेशन पण डिस्प्लेसमेंटसाठी, तिसरं इक्वेशन कायसाठी परत व्हेलॉसिटीसाठी. ओके, मग आता आज म्हणणार आपण थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. मग आता परत मी म्हणेल वी नो दॅट, तुम्हाला माहीत आहे काय माहीत तुम्हाला, वी नो दॅट ॲक्सेलरेशन, फॉर्म्युला ऑफ ॲक्सेलरेशन इज इक्वल टू डी व्ही अपॉन डी टी, बरोबर की नाहीत. मग आता हे इक्वेशन मी कसं राईट करू शकतो, दॅट इज इक्वल टू ॲक्सेलरेशन इक्वल टू डी व्ही अपॉन डी टी इंटू डी एस अपॉन डी एस. म्हणजे डी एस अपॉन डी एस किती झाला 1, म्हणजे त्याला 1ने मल्टिप्लाय केलं काय काय फरक पडणार आहे का नाही. सो डी एस अपॉन डी एस इज 1. आता हे असं आपण राईट करणार बघा, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू डी एस मी पुढे घेतो, डी व्ही पाठीमागे घेतो. ओके, सो डी व्ही अपॉन डी एस अपॉन डी टी इंटू डी व्ही अपॉन डी एस. ओके, बट रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज ए व्हेलॉसिटी. ओके, मग काय मिळेल हे इक्वेशन आपल्याला, ॲक्सेलरेशन इक्वल टू व्हेलॉसिटी इंटू डी व्ही अपॉन डी एस. आता हे इक्वेशन आपण डी एस इकडे घेतलं काय होईल, ए इंटू डी एस इज इक्वल टू व्ही इंटू डी व्ही. परत आपण सेम कंडिशन ॲझ्युम करणार, पार्टिकल इनिशियली ए पॉईंटला आहे आणि ए पॉईंटपासून तो स्ट्रेट डिरेक्शन कुठं मूव्ह होते, बी पॉईंटकडे मूव्ह होते. तो ज्यावेळेस ए पॉईंटला असेल त्यावेळेस टाईम किती असणार आहे 0, तिची व्हेलॉसिटी किती असणार आहे यू इनिशियल व्हेलॉसिटी
आणि त्याचं डिस्प्लेसमेंट किती असणार इथं, डिस्प्लेसमेंट इज 0. ज्यावेळेस तो बी पॉईंटला पोहोचेल त्यावेळेस त्याचा टाईम किती असेल, टाईम टी या टाईममध्ये तो ए पॉईंटपासून बीमध्ये पोहोचला. व्हिलॉसिटी किती बी पॉईंटला, फायनल व्हिलॉसिटी व्ही, फायनल व्हिलॉसिटी किती व्ही, आणि डिस्प्लेसमेंट इथं यस. ओके, तर अशा पद्धतीने पार्टिकल ए पॉईंटपासून बी पॉईंटकडे जात असताना त्याचा टाईम 0पासून टीमध्ये चेंज होत आहेत. इनिशियल व्हिलॉसिटी फायनल व्हिलॉसिटीमध्ये चेंज होते आणि इनिशियल डिस्प्लेसमेंट 0पासून फायनल डिस्प्लेसमेंट एसपर्यंत काय होतं, चेंज होत आहेत. ओके, मग आता परत आपल्याला इथं रिझल्ट आणि इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यामुळे मग आपण काय करूयात, टेकिंग इंटिग्रेट, या इक्वेशन इंटिग्रेट करायचं. टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. ओके, मी या इक्वेशनच्या दोन्ही साईड इंटिग्रेशन सबस्टिट्यूट करूयात. इंटिग्रेशन ए इंटू डी एस इज इक्वल टू इंटिग्रेशनवर व्ही इंटू डी व्ही. मग आता बघा इथे डिस्प्लेसमेंट कुठून कुठे चेंज होत आहेत, 0पासून एसपर्यंत. बघा डिस्प्लेसमेंट 0पासून एस एवढं डिस्प्लेसमेंट चेंज राहिलं. ए पॉईंटपासून पार्टिकल ज्यावेळेस बी पॉईंटकडे मूव्ह होणार आहे, डिस्प्लेसमेंट 0 टू एसमध्ये चेंज होते, 0 टू एस. नंतर व्हिलॉसिटी कुठून कुठे चेंज होते, ज्यावेळेस डिस्प्लेसमेंट 0 आहे त्यावेळेस व्हिलॉसिटी किती आहेत, इनिशियल व्हिलॉसिटी ए आहेत, आणि ज्यावेळेस डिस्प्लेसमेंट एस आहे त्यावेळेस फायनल व्हिलॉसिटी किती आहेत, व्ही. मग आता बघा इथं ए कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशन ऑफ डी एस येईल 0 टू एस इंटू डी एस इज इक्वल टू व्हीचं इंटिग्रेशन येईल v²/2. इंटिग्रेशनचा फॉर्म्युला लोअर लिमिट अपर लिमिट व्ही, लोअर लिमिट इज यू. परत इथं डिस्प्लेसमेंटचं इंटिग्रेशन यस, अपर लिमिट यस, लोअर लिमिट 0 इज इक्वल टू येते अपर लिमिट v²/2 मायनस लोअर लिमिट, आता व्हीची व्हॅल्यू काय टाकणार यू, सो u²/2 म्हणजे इथे काय होईल ए इंटू, इथे काय येईल अपर लिमिट एस, लोअर लिमिट इज 0, इथे काय होईल v² मायनस u²/2. ओके, डिनोमिनेटर सेम आहे म्हणजे काय मिळेल ए एस इक्वल टू v² मायनस u²/2 and that is equal to, that implies आता v² मायनस u² इज इक्वल टू हा 2 इकडे आला काय होईल 2 इंटू एस. ओके, सो v² इज इक्वल टू हा u² तिकडे पाठवलं काय होईल प्लस, सो u² प्लस 2as, आणि ह्याच इक्वेशनला म्हणतो दॅट इज इक्वेशन नंबर 3. and this equation is called as third equation of motion. ह्याच इक्वेशन काय म्हणतो, थर्ड इक्वेशन ऑफ कायनेमॅटिक्स और थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. ओके, दॅट इज v² इज इक्वल टू u² प्लस 2as. म्हणजे पहिल्या इक्वेशनमध्ये आपण इक्वेशन ऑफ व्हिलॉसिटी बघितलं, दुसऱ्या इक्वेशनमध्ये आपण इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट बघितलं, आणि थर्ड इक्वेशनमध्ये काय बघितलं आपण, इक्वेशन ऑफ अगेन व्हिलॉसिटी. आता आपण फोर्थ इक्वेशन, आता ही 3 इक्वेशन जी होती दॅट इज फर्स्ट इक्वेशन जे बघितलं मी v इज इक्वल टू u प्लस at, नंतर सेकंड इक्वेशन बघितलं आपण s इक्वल टू ut प्लस 1/2 at², आणि थर्ड इक्वेशन बघितलं आपण दॅट इज v² इज इक्वल टू u² प्लस 2as. ही इक्वेशन ऑलरेडी मी 8, 9मध्ये डिस्कस केलेली आहे. आता आणखी एक फोर्थ इक्वेशन इथे ॲड होतं दॅट इज डिस्टन्स किंवा डिस्टन्स फॉर n सेकंड. ओके, सो हाऊ टू फाइंड आउट दिस इक्वेशन दॅट इज डिस्टन्स फॉर n सेकंड. हे आपलं फोर्थ इक्वेशन इथे दॅट इज डिस्टन्स फॉर n सेकंड. मग हाऊ टू फाइंड आउट दिस इक्वेशन, तर हे आपण इथे फाइंड आउट करूयात. सो दॅट इज फोर्थ इक्वेशन ऑफ मोशन. मग आता बघा फोर्थ इक्वेशन ऑफ मोशन कशा पद्धतीने फाइंड आउट करणार आहे आपण. मग आता मी परत म्हणेल वी नो दॅट आपल्याला डिस्टन्सेस फाइंड आउट करायचं आहे. सो वी नो दॅट velocity is equal to rate of change of displacement upon time. So that implies displacement ds equal to v into dt. मग आता displacement ds equal to v म्हणजे काय u plus at from equation number 1 into dt. हे जे इक्वेशन नंबर 1 इथे v ची व्हॅल्यू टाकली v is equal to
यू प्लस ए टी. ओके, हा डी टी ॲट इट इज. आता इथं आपल्याला डिस्प्लेसमेंट फाइंड करायचं आहे एन सेकंडसाठी. एन सेकंड म्हणजे काय, आता जस्ट इमॅजिन दॅट पार्टिकल समजा स्ट्रेट लाईनमध्ये मूव्ह होतोय. इनिशियली तो ए पॉईंटला आहे, नंतर बी पॉईंटला आहे. आता ज्यावेळेस तो ए पॉईंटला असेल त्याचा टाईम किती असणार आहे, n-1 इनिशियल टाईम. एनपेक्षा कमी किती सेकंदनी, 1 सेकंदनी. सो n-1 काय त्याचा इनिशियल टाईम आहे. तसं 0 लिहित होतो आपण, 0 नंतर टी. तशी ते काय इनिशियल किती आहे n-1 आणि फायनल टाईम ज्यावेळेस पार्टिकल बी पॉईंटला पोहोचेल त्याचा टाईम किती असणार आहे, पूर्ण n असणार, दॅट इज n सेकंड. n-1 सेकंड हा किती सेकंड आहे, n सेकंड. त्यावेळेस या पार्टिकलचं इथं डिस्प्लेसमेंट, याचं डिस्प्लेसमेंट असेल Sn-1 म्हणजे डिस्प्लेसमेंट ॲट n-1 सेकंड. सो Sn-1 आणि याचा डिस्प्लेसमेंट बी पॉईंटला ज्यावेळेस जाईल तो त्याचं डिस्प्लेसमेंट राहील Sn. ओके, इथं टाईम घेतला आपण, डिस्प्लेसमेंट घेतला. आता हे इक्वेशन आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करता येईल ते बघूयात. मग आता बघा, सो टेकिंग इंटिग्रेशन on both side of above इक्वेशन. ह्या इक्वेशनच्या दोन्ही साईडला इंटिग्रेशन सबस्टिट्यूट केलं. इंटिग्रेशनवर ds इक्वल टू इंटिग्रेशन u प्लस ए टी इंटू डी टी. आता बघा आपलं इनिशियल डिस्प्लेसमेंट किती, इनिशियल डिस्प्लेसमेंट Sn-1 आणि फायनल डिस्प्लेसमेंट किती Sn. Sn-1 हे डिस्प्लेसमेंट किती टाईमसाठी आहेत, तर n-1 टाईमसाठी. फायनल टाईम काय तुमचा n. आता आपल्याला इथे हे इंटिग्रेशन सॉल्व करायचं आहे. सिंपल प्रोसेस आहे बघा. हाऊ टू फाइंड आउट द डिस्प्लेसमेंट फॉर n सेकंड. मग एस इंटिग्रेशन, डी एस इंटिग्रेशन काय येईल एस. सो एस अपर लिमिट इज Sn लोअर लिमिट इज Sn-1 इज इक्वल टू इंटिग्रेशन. आता बघा इथं आपण डी टीनी मध्ये मल्टिप्लाय करूयात, इंटिग्रेशननी मल्टिप्लाय करूयात. म्हणजे कसं होईल बघा, पहिलं इंटिग्रेशन टाईम इज n-1 टू n u इंटू डी टी प्लस इंटिग्रेशन n-1 इंटू n ए टी इंटू डी टी, ए टी इंटू डी टी. मग आता बघा इथं u कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनमध्ये n-1 इंटू n इंटू डी टी प्लस इथे ए कॉन्स्टंट आउटसाईडला इंटिग्रेशनच्या टी इंटू डी टी आणि इंटिग्रेशन n-1 टू n. आता बघा इथं या ठिकाणी काय येईल, अप्पर लिमिट Sn, लोअर लिमिट मायनस Sn-1. ओके, मग आता बघा Sn-1 यालाच म्हणलं होतं डिस्टन्स फॉर Sn nth सेकंड. सो असं म्हणेन मी Sn-1 इज इक्वल टू Sn, दॅट इज डिस्टन्स फॉर nth सेकंड. Therefore मग काय येईल Sn-1 दॅट इज Sn इज इक्वल टू u and it is dt's integration t upper limit n lower limit n-1 plus a and it is into t's integration काय येईल t square by 2 upper limit n lower limit n-1. मग आता बघा nth डिस्टन्स फॉर n सेकंड इज इक्वल टू u and it is, मग अप्पर टाइम n मायनस लोअर टाईम n-1. टीच व्हॅल्यू अप्पर व्हॅल्यू किती n आणि लोअर व्हॅल्यू किती n-1. अप्पर लिमिट पण लोअर लिमिट काय करतो आपण मायनस करतो प्लस सेकंड टर्म. आता इथं बघा इथं हा 2 बाहेर घेऊयात a/2 अप्पर लिमिट टी स्क्वेअर सॉरी द टी स्क्वेअर अप्पर लिमिट टी स्क्वेअरचं अप्पर लिमिट n आहे म्हणजे टीची व्हॅल्यू काय टाकणार इथं n. सो n स्क्वेअर मायनस लोअर व्हॅल्यू किती n-1. सो टीची लोअर व्हॅल्यू n-1 त्याचं काय आहे स्क्वेअर टीची व्हॅल्यू. मग आता बघा Sn इज इक्वल टू u ॲट इट इज ब्रॅकेटमध्ये n मायनस एनमध्ये मल्टिप्लाय केलं काय होईल -n मायनस मायनस प्लस 1 -n मायनस मायनस प्लस 1 प्लस a/2 ॲट इट इज इन ब्रॅकेट n स्क्वेअर
मायनस आता n मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर काय येईल n स्क्वेअर मायनस 2n प्लस 1 ओके दॅट इज a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर सॉरी a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर आठवतं फॉर्म्युला तुम्हाला a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर काय येतो a स्क्वेअर मायनस टॉईस ए बी प्लस बी स्क्वेअर मग बघा ए स्क्वेअर म्हणजे काय येतं n मायनस 1 n चा स्क्वेअर मायनस 2 ए किती n बी किती 1 म्हणजेच 2n प्लस बी म्हणजे किती 1 1चा स्क्वेअर म्हणजेच 1 आलं सो n स्क्वेअर मायनस 2n प्लस 1 दिस इज अ सोल्युशन ऑफ n मायनस 1 ब्रॅकेट मग आता काय होईल बघा सॉल्व केल्यानंतर एस एन इज इक्वल टू यू n गेट कॅन्सल म्हणजे काय राहील 1 प्लस ए अपॉन 2 एडिटीज ब्रॅकेटमध्ये n स्क्वेअर आता मायनस एनमध्ये मल्टिप्लाय करूयात मायनस n स्क्वेअर मायनस मायनस प्लस 2n मायनस प्लस मायनस 1 आता n स्क्वेअर गेट कॅन्सल काय राहिलं डिस्टन्स फॉर n सेकंड इज इक्वल टू यू प्लस ए बाय 2 ब्रॅकेटमध्ये काय राहिलं 2n मायनस 1 and this is called as a fourth equation of motion. This is called fourth equation of motion. The distance for n second यालाच म्हणलं जातं distance for n second म्हणजे आपण कन्क्लुजन जर घेतलं फायनली तर आपल्या कन्क्लुजन मध्ये लक्षात येईल की कायनेमॅटिक्स फर्स्ट इक्वेशन काय आहे कायनेमॅटिक्स फर्स्ट इक्वेशन फायनली किंवा कन्क्लुजन म्हणूया फायनली इक्वेशन फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन दॅट इज v इज इक्वल टू u प्लस at कायनेमॅटिक्स फर्स्ट इक्वेशन सेकंड इक्वेशन v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस on s इक्वल टू displacement equation of displacement ut plus 1/2 at square this is the kinematic second equation and last v square is equal to u square plus twice as this is the kinematic third equation म्हणजे अशा पद्धतीने आपण इक्वेशन फर्स्ट इक्वेशन 2 and इक्वेशन 3 आपण इथे डिस्कस केली ओके and last that is equation for nth distance is equal to last one u plus a by 2 into 2n minus 1 this is the last equation that is fourth equation of motion जर हे फोर्थ इक्वेशन तुम्हाला पाठ करायची जेणेकरून तुम्हाला या टाइप्सवरची सगळी प्रॉब्लेम सॉल्व होते म्हणजे फायनली आपली ही चार इक्वेशन आहे ही चार इक्वेशन तुम्हाला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे कारण याच्यावरती तुम्हाला नंबर ऑफ न्यूमेरिकल्स सॉल्व करायची पण ती न्यूमेरिकल्स 1 डायमेन्शनमध्ये असेल 2 डायमेन्शनमध्ये असेल किंवा 3 डायमेन्शनमध्ये असेल मग ही इक्वेशन ज्यावेळेस पार्टिकल 1 डायमेन्शनमध्ये मोशन मूव्ह होईल त्यावेळेस त्याचं ॲक्सलरेशन कॉन्स्टंट असेल त्यावेळेस तुम्हाला ही इक्वेशन मिळते याला म्हणलं जातं दॅट इज अ कायनेमॅटिक इक्वेशन इन ॲक्सलरेटेड मोशन आता आपण डी ॲक्सलरेटेड घेतलं किंवा रिटार्डेशन घेतलं तर रिटार्डेशनमध्ये ॲक्सलरेशन कसं असतं निगेटिव्ह म्हणजेच मग आपण पुढं जर असं म्हणलं कायनेमॅटिक इक्वेशन फॉर रिटार्डेशन कायनेमॅटिक्स इक्वेशन फॉर रिटार्डेशन म्हणजेच काय तर इथं निगेटिव्ह ॲक्सलरेशन रिटार्डेशन म्हणजे काय निगेटिव्ह ॲक्सलरेशन कारण व्हेलॉसिटी काय होत चालते डिक्रीज होत चालते ॲक्सलरेशन काय येतं तिथं निगेटिव्ह येतं ओके सो कायनेमॅटिक इक्वेशन फॉर रिटार्डेशन दॅट इज ए इज रिप्लेस बाय मायनस ए इज रिप्लेस बाय मायनस ए मग फर्स्ट इक्वेशन कसं लिहिता येईल व्ही इज इक्वल टू यू मायनस ए टी ए रिप्लेस बाय मायनस ए सेकंड इक्वेशन काय येईल एस इक्वल टू यू टी मायनस 1/2 at स्क्वेअर 1/2 at स्क्वेअर बरोबर की नाही आणि थर्ड इक्वेशन काय येईल मग व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस 2as ए प्रत्येक इक्वेशनमध्ये ए इज रिप्लेस बाय मायनस ए आणि लास्ट इक्वेशन कसं येईल मग तुमचा फोर्थ इक्वेशन एस एन इज इक्वल टू यू मायनस ए बाय 2 इंटू 2n मायनस 1 दिस इज अ कायनेमॅटिक इक्वेशन फॉर द रिटार्डेशन मग रिटार्डेशन म्हणजे मी तुम्हाला ॲक्सलरेशन ह्या लेक्चर जे आपण घेतलं ॲक्सलरेशन त्याच्यामध्ये त्याच कॉन्सेप्टमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की रिटार्डेशन मीन्स ॲक्सलरेशन विल बी
निगेटिव्ह. दॅट इज व्हिलॉसिटी डिक्रीजेस विथ रिस्पेक्ट टू टाईम. टाईमनुसार व्हिलॉसिटी काय होत चालते, डिक्रीज होत चालते. त्याच्यामुळे आपल्याला काय मिळतं, रिटार्डेशन मिळतं. आणि त्या रिटार्डेशनमध्ये ॲक्सेलरेशन कसं असतं, निगेटिव्ह असतं. मग त्यासाठीची इक्वेशन. ओके, सो दिस इज अ फेनॉमिना रिलेटेड अबाउट द इक्वेशन, कायनेमॅटिक इक्वेशन ऑफ मोशन. मग आजचं लेक्चर आपण आज इथंच थांबवणार आहेत. तुम्हाला हे लेक्चर जर आवडलं असेल तर आपल्या लेक्चरला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब करेल नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर फ्रेंडलाही तुम्ही आपले हे लेक्चर शेअर करू शकतात. तर आपलं हे लेक्चर आपण इथंच थांबवतोय. थँक्यू.